विठोबाच्या साक्षीने ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतो की माझ्या संतभूमी मराठवाड्यात परिस्थितीने गोंधळलेल्या एकाही शेतकरी बांधवाला आई वडिलांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करून देणार नाही। त्यासाठी त्याला मानसिक आर्थिक पण संत मराठवाडा देणार नाही। म्हणून ही जबाबदारी भगवान ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढली आहे, काय उद्देश आहे, काय कशी असणार आहे दिंडी? रामकृष्ण हरी, हे पहा, मराठवाडा ही संतभूमी आहे आणि या संतभूमी मराठवाड्यामध्ये काही पूर्वी शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत। त्याचं खरं कारण काय तर संतभूमी मराठवाडा असताना शेतकरी हवालदिल होतो, तो परिस्थितीनं होतो। म्हणजे क्षमा करा पण मला दोन माहिती अशी आहेत की एक शेतीची प्रगती करताना झालेलं आर्थिक संकट आणि दुसरं खोट्या प्रतिष्ठेसाठी केलेलं मोठं लग्न आणि ह्या दोन्हीच्या खर्चासाठी घेतलेलं कर्ज आणि ते मग भावनिक होऊन सगळे मदत करणारे लोक आपल्या दारात आले की सामाजिक छळाला किंवा सामाजिक टोचणीला घाबरून तो शेतकरी आत्महत्या करतो। पण मला याची यातना अशी आहे की आमच्याकडे पहिल्यांदा वारकरी संप्रदायामध्ये या परिस्थितीला घाबरून आत्महत्या करणे म्हणजे नारीला आपल्या पत्नीला आणि मुलांना वाऱ्यावर सोडणं आहे आणि ते काही योग्य नाही आणि मग समाजामध्ये गावामध्ये हे माहीत असतंय। म्हणून आमच्या वारकरी संप्रदायानं आता विडा उचलायचा आहे म्हणून मी शपथ दिली की ज्ञानोबा तुकोबांच्या या संत भूमीमध्ये विठोबांच्या या भूमीमध्ये शेतकरी आत्महत्या मानसिक हवालदिल होऊन केला नाही पाहिजे। त्यासाठी त्याला शोधून काढणे, ते गावोगावी हरिपाठाच्या दिंड्या काढणे आणि त्यांना आव्हान करणे आणि समाजालाही सांगणे, अशी माणसं असतील त्यांना आमच्या पुढे घेऊन या। आम्ही वारकरी संप्रदाय त्याला मानसिक आर्थिक वेळ पडली तर सुद्धा आम्ही आमच्या घरातले घालून त्याला उभा करू। पण आमच्या बांधवाला आत्महत्या केल्यानंतर आमची जी भगिनी माऊली जी आहे ती संकटग्रस्त होते, ते होऊन द्यायचं नाही। म्हणून ह्या विचाराची जागृती करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून संपूर्ण समाजाला आणि मराठवाड्याला सांगू इच्छितो की मराठवाड्याची बाहेरची चर्चा होते ती झाली नाही पाहिजे आणि त्यासाठी आता वारकरी संप्रदायाने वेळ की शेतकरी आत्महत्या यापुढे होणार नाही आणि नाही।